नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। तर आज आपण अजून एक मस्त अशी रोजच्या जेवणातील चटकदार भाजी बघतो आहोत। तर अतिशय सोपी अशा खूप साऱ्या भाज्याच्या रोजच्या जेवणातील भाज्यांच्या रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत, त्या पण तुम्ही नक्की जाऊन चेक करा। तर चला तर सुरुवात करूयात आजच्या या छान अशा रेसिपीला। तर आज मी बनवत आहे कच्च्या टोमॅटोची भाजी। तर याच्यासाठी मी हे कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते असे कट करून घेतलेले आहेत, छोट्या पीसेसमध्ये असे कट करून घेतले आहेत। त्यानंतर इथे एक छोटी अर्धी वाटी मी चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजे हरभरा डाळ। ती मी एक 10 ते 15 मिनटं भिजत ठेवणार आहे, म्हणजे भिजल्यानंतर ही पटकन शिजेल, कारण आपण ही भाजी जी आहे ती वाफेवर करणार आहोत, त्यामुळे ही डाळ भिजत ठेवणं गरजेचं आहे। आता एका कढईत मी 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यात आपण एक मिडियम साईजचा कांदा घेतला होता, तो असा कट करून टाकलेला आहे आणि हा छान असा आपण परतून घेणार आहोत। आता इथे हा कांदा असा थोडा परतून झालेला आहे। आता यामध्ये मी 1 टेबलस्पून कांदा लसूण चटणी आहे, म्हणजे जी कोल्हापूरची चटणी आहे ती टाकलेली आहे। कोल्हापूरची चटणी जर तुमच्या घरी नसेल तर तुमच्या घरी असलेला कुठलाही साठवणीचा मसाला तुम्ही यात टाकू शकता, किंवा अगदी मिरची पावडर आणि थोडीशी धणे पावडर टाकली तरी चालू शकेल। त्यानंतर यामध्ये मी चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि हे छान असे मिक्स केलेलं आहे। आणि मिक्स केल्यानंतर मी यामध्ये आपण जे कट करून ठेवलेले कच्चे टोमॅटो होते ते टाकणार आहे आणि परत छान ह्या मसाला आणि हे टोमॅटो हे छान असं परतून घेणार आहे। तर टोमॅटो आणि हा जो मसाला आहे तो आपण छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण भिजवलेली जी डाळ आहे ती डाळ टाकणार आहे आणि डाळ टाकल्यानंतर परत हे मिक्स करून घेणार आहे। आता मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी अगदी थोडीशी म्हणजे अगदी पाव टीस्पून असेल एवढी साखर टाकलेली आहे आणि त्यानंतर मीठ टाकून हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। मीठ हे चवीनुसार टाका। आता हे मी झाकण ठेवून देणार आहे आणि झाकण ठेवून देऊन मी हे शिजवून घेणार आहे भाजी। आता 5 मिनिटानंतर परत मी एकदा चेक करणार आहे, तर आपली अजून थोडीशी भाजी शिजायला हवी आहे, त्यामुळे मी अजून एकदा परत झाकण ठेवणार आहे। परत ही छान अगदी भाजी शिजेपर्यंत लो फ्लेमवर मी ही शिजवून घेणार आहे। तर परत थोड्या वेळाने मी भाजी चेक केली तर छान अशी भाजी ही शिजलेली आहे, डाळ पण छान शिजलेली आहे आणि अशी आपली मस्त अशी चटकदार अशी कच्च्या टोमॅटोची भाजी तयार झाली। तर तुम्ही पण नक्की माझी ही रेसिपी ट्राय करा। ॲक्च्युली ही जी रेसिपी आहे ती माझ्या बहिणीने मला सांगितलेली रेसिपी आहे, खूप छान होते ही कच्च्या टोमॅटोची भाजी आणि तुम्ही नक्की करून बघा। आणि अशा साध्या सोप्या आणि चटपटीत चमचमीत झटपट होणाऱ्या रोजच्या जेवणातील भाज्यांच्या किंवा अशा वेगवेगळ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपीसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार झटपट होणाऱ्या नवीन चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही पण असेच नवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा।